दिनांक 8 नोव्हेंबर रोजी इथे काही स्वयंघोषित आंतरराष्ट्रीय कामगार नेते यांनी जो प्रशासनावर मोर्चा आणलेला महेंद्र घरत, स्वयंघोषित आहे हा, स्वयंघोषित आंतरराष्ट्रीय नेत्यांनी जो आमच्या भूषण पाटलावर, आज ज्या भूषण पाटलाला या प्रभागामध्ये एक चांगलं नाव आहे, आंतरराष्ट्रीय खऱ्या अर्थाने भूषण पाटील काम करतोय आणि ह्या नेत्यावर जे काही लांछनास्पद खालच्या पातळीवर ह्या कामगार नेत्यांनी आरोप केलेले आहेत त्यांचा आम्ही हा निषेध करण्यासाठी इथं सर्व नावासह बंदर कामगार संघटना, त्यांचे कंत्राटी कामगार इथं जमलेलो आहोत. आता जो आंतरराष्ट्रीय कामगार नेता स्वतःला म्हणणारा की अग्रीमेंटच्या विषयी जो सांगतो की नावासह बंदर कामगार संघटनेने केलेला अंतर्गत हा करार आहे तो खूप कमी आणि आम्हाला मान्य नसणार आहे, म्हणून तर आमच्या कामगारांनी होली केली. परंतु मी ह्या आंतरराष्ट्रीय कामगार नेत्याला सांगतोय की जिथं तुझी युनियन स्थापन झाली P&O मध्ये, त्या P&Oच्या कामगारांचं हाल काय आहेत. आज तिथे सुद्धा काम करणारे ग्रॅज्युएशन लोक आहेत, त्यांना 4 ते 5 हजार पगार भेटतोय, त्यांना कुठल्याही प्रकारची सुविधा भेटत नाही. मयत कामगार असू देत, मयत कामगार झाल्यानंतर त्यांच्या वारसांना झाडूमध्ये नोकरी लावली असतात, ही लांछनास्पद गोष्ट आहे. तिथं जे गार्डनमध्ये काम करतात त्यांना 150 रुपये सॅलरी दिली जाते. मिनिमम वेज प्रमाणे हा नेता सांगतोय की केंद्रात सत्ता आहे, राज्यात सत्ता आहे, मग त्यांना 150 रुपयेच का देतो. तिथं विचारता येत नाही तुम्हाला प्रश्न. जरी सत्ता असली तर सत्तेचा आणि पैशाचा माज आलेला आहे महेंद्र घरतला, पण महेंद्र घरत तू जास्त हे करू नको, कारण आम्ही सुद्धा ह्या भागातले आग्री आहोत. तू सेलघरवर येतोस, आम्ही इथं नावाशेवर येतो आणि प्रॉपर इथले आहोत. सत्ता कोण म्हणजे माज कोण उतरवेल तुला चांगल्या प्रकारे माहित आहे. म्हणून याच्या पुढे सुद्धा तुझ्यात हसेल हिंमत तर आमच्या पेकाट तू सांगतोय की जर कंत्राटी कामगारांना जर सहाय्य केला तर जाणार, तर गणेश घरत किंवा ज्यांचे पदाधिकारी असेल त्यांच्या पेकाड्यात लाच घालणार. अरे महेंद्र घरत, तुझ्यात जर हिंमत असेल तू ये, कधी ओपन चॅलेंज करतो तुला आम्ही गणेश घरत आणि संघटना, तू समोर ये, कुठं पेकाड नाही तर आम्ही पेकाड तुझ्या लाच घालतो. कारण कामगार नेत्यांनी बोलताना सुद्धा विचार करायचं कुठल्या लेवलवर जायचं, खालच्या लेवल. कारण आज त्या भूषण पाटलाच्या विषयी, त्या पत्नीच्या विषयी, सोन्याच्या विषयी करतोस, पण मी तर म्हणतोय जर तू असं म्हणतोस की भूषण पाटलाच्या पत्नीने दागिने बनवले, तुला खूप एक ओपन चॅनल करतो आमच्या सर्वांच्या वतीनं. भूषण पाटलाच्या मिसेसचे दागिने आणि तुझ्या मिसेसचे दागिने घेऊन या, कोणते दागिने आहेत ते जनताच ठरविल. म्हणून उठसूट जर आपल्याजवळ मीडिया असेल, आपल्याजवळ पैसा असेल, आपल्याजवळ सत्तेचा माज असेल, पाहिजे ते वापरू नका. ठीक आहे, तो कामगार नेता आंतरराष्ट्रीय अजून मोठा हो, पण मोठा होत असताना जिथनं आपण गेलेलो आहोत, ज्या कामगार नेत्याने आपल्याला धडे दिले त्याला कधी विसरू नका, कारण कामगार नेत्याची ही लक्ष्य नाही आहेत. आमच्या JNPT मध्ये न्हावा बंदर कामगार संघटना अंतर्गत ही भूषण पाटलांच्या नेतृत्वाखाली जी युनियन चालते, ती युनियन 1991 ला ह्या कंत्राटी कामगारांसाठी आम्ही युनियन स्थापन केली. आणि तेव्हा काय होतं, जे कंत्राट देत होते ठेकेदारांना, त्या ठेकेदाराचे 2 वर्ष संपल्यानंतर ह्या कामगारांना कामगारावरून काढले जात होतं. शिवाय त्यांना जो मिनिमम वेजेस मिळायचा, त्या मिनिमम वेजेस सुद्धा मिळत नव्हता. हे ठेकेदार खायचे. आणि तेव्हा युनियन काढताना भूषण पाटील आणि आमचे हे सर्व साथीदार, संदीप आहेत, आमचे गणेश घरत आहेत, आम्ही सर्व, भूषण पाटलांवर अटॅक झालेला होता, अटॅक एवढे हे सर्व सहन करून आम्ही या कामगारांसाठी लढलो. ही कामगारांची चीड बोलता येईल. हे आता सगळं वाढलेलं आहे आणि रांगोल्या भरायला येणारे हे कामगार पुढारी नाही, आम्हाला माहित आहे. या भूषण पाटलांच्या बद्दल हा महेंद्र घरत येऊन आज अशा गोष्टी करतोय. 20 वर्ष काय केलं अहो, 10 वर्ष कोर्टाच्या लढाईत गेली आमची. या कोर्टामधून आदेश आणलाय आणि म्हणून JNPTने हा अग्रीमेंट केलाय या कामगारांचा. असं हे सजासजी होत नाही, कोणतरी आमदार खासदार आणल्याने होत नाही या गोष्टी. हे कोर्टाची लढाई. हायकोर्टाने आदेश दिल्यानंतर CSLBला ह्या केसेस गेल्या आणि CSLBने आदेश दिला JNPTला की तुम्ही काहीतरी मध्य साधा आणि परमनंट यांना करता येत नाही, त्यामुळे तुम्ही यांना परमनंट स्वरूपाच्या काहीतरी फॅसिलिटी द्या. अशा प्रकारचा हा मग नंतर आम्ही ऐतिहासिक करार आहे हा जो महेंद्र घरत बोलतोय, त्याला या करारातला काही समजतच नाही हो. त्याला काय समजतं का, युनियन कशी चालवायची काय याला माहित आहे का? आमच्याच भूषण पाटलाकडून शिकलाय. DA कसा काढायचा, काय अग्रीमेंटच्या मागण्या काय असतात, आमच्या भूषण पाटलांनी या शिकवल्यात महेंद्र घरतला. आणि अशा प्रकारे नंतर येऊन 8 तारखेला अचानक यांनी मोर्चा काढला या महेंद्र घरतनी. आमच्यातल्या काही लोकांना आश्वासनं दिली या कंत्राटी कामगारांच्यापैकी. पहिलं काय की तुम्हाला परमनंट करू, दुसरी गोष्ट 40,000 पगार देऊ. कुठून हा पगार देणार, अशा भूलथापा मारणारे ह्या लेहरच्या याला हे बिचारे गोरगरीब कामगार आहेत, ते फसले, काही लोक फसले त्याला. जरी करार हा आता झाला असला तरी ह्याची सगळी जी पाळमुळं आहेत ही 22 डिसेंबर 2011 रोजी झालेली आहेत. आणि त्यावेळेस हा महेंद्र घरत कुठे होता? या महेंद्र घरतकडे त्यावेळेस फक्त 57 कामगार इलेक्ट्रिकल जे होते त्यांना खोटी आश्वासनं दाखवली होती. आणि जेव्हा त्याला कळलं की आता हे 57 कामगारांचं काय होणार, मग ते पुन्हा त्यांचे ते CSLBकडे जायला लागले व आपल्या लेबर कमिशनरकडे जायला लागले मुंबईला. आणि मग लेबर कमिशनरकडे त्याला कळलं की आता या ठिकाणी यांचं काही भलं होणार नाही, यांना काही मिळणार नाही. मग त्यांनी इतर कामगारांना चिथवायला सुरुवात केली.
आम्ही भांडत होतो की सर्व 800 कामगारांना याचा लाभ मिळावा, परंतु मॅनेजमेंट म्हणाले नाही, फक्त 439 लोकांना लाभ मिळेल आणि म्हणून ही दिरंगाई झाली. आणि शेवटी आम्ही कंटाळलो आणि मग निर्णय घेतला 439 तर 439, पहिला आधी ह्यांच्यासाठी फायदा घेऊया, इतरांसाठी आपण भांडतच राहू. पण त्याचा गैरफायदा घेतला महेंद्र घरतने. त्या लोकांना खोटी आश्वासनं दिली की तुम्हाला परमनंट करतो, तुम्हाला 40,000 पगार देतो, तुम्हाला 30 दिवस ईएल देतो, 20 दिवस सीएल देतो. अरे ही सगळी खोटी आश्वासनं. उद्या तू सांगशील की तुम्हाला आम्ही विमान घेण्यासाठी ऍडव्हान्स मिळवून देतो. अरे पण ते विमान तर घेता आलं पाहिजे. ही आश्वासनं देताना त्यांनी काही विचार केला नाही. त्यांनी फक्त एकमेव विचार केला की 2014ची आमदारकी निवडणूक. अरे खोटी स्वप्न बघू नकोस. 2014 अजून खूप लांब आहे. तो येईपर्यंत तुला खूप लांब चालायचं आहे आणि ते चालताना तुझ्या वाटेमध्ये काटे कसे येतील आणि तुला काय काय त्रास होईल ह्याचा आम्ही नक्कीच तिथे विचार तुला आणि तुझं डिपॉझिट कसं जप्त होईल हेच आम्ही तुला सांगू इच्छितो. धन्यवाद.